इस विभाग के सभी नगर सेवकों के शुभ हाथों से इस मुकाबले का शुभारंभ किया और देखा जाए तो इस पूरी प्रतियोगिता का ये चौथा मुकाबला आरव किंग्स बनाम हिटमैन वॉरियर्स। पहली गेंद की पेशकश लेके आते हुए गेंदबाज अमोल, सामना करेंगे बल्लेबाज रविकांत वाघ। आइकॉन टू आइकॉन। चलिए चलिए डीजे शार्पी बंद करिए, डीजे मास्टर भी काफी बिजी है। यहाँ पे सेल खत्म हुए थे, थोड़ा समय देना है। काफी अच्छी श्रृंखला ये सेक्टर 18 की मैदान पे खेली जाने वाली टूर्नामेंट। पहली गेंद, गेंदबाज अमोल तैयार। पहली गेंद लाडू बना के हो गया होगा तो गेंदबाज चलिए मैच शुरू करिए। पहली गेंद ना समझी बल्लेबाज को डिक्लेरेशन जोन में जाती हुई गेंद, अंपायर का इशारा, इट्स 1। श्री गणेशा हो चुका है रन संख्या के ऊपर। चलिए 12th मैन आपको यहाँ पे चुपचाप खड़ा रहना है क्योंकि माइक शुरू है, आवाज बस कमेंटेटर का आएगा यहाँ पे। पहली गेंद सिंगल के साथ श्री गणेशा करते हुए बल्लेबाज रविकांत वाघ। अगली गेंद बिल्कुल सोच समझ कर चली जाने वाली हलचल गेंदबाज अमोल की। जिस तरह से लगान पिक्चर में कचरा हाथ घुमाते थे ना, बल्लेबाज देखता था कब ये हाथ घूम के गेंद छूटेगी, उस तरह से यहाँ पे लड्डू बनाने वाली गेंदबाज अमोल की। पहले 2 गेंदों पे मिले 2 रन बल्लेबाजी करने वाली टीम को। तो जरूर ठाकुर वड़ा पाव, यहाँ पे वड़ा पाव मलते हुए मैदान के अंदर जोक सपाट अच्छी गेंदबाजी पहली 2 गेंदों के ऊपर गेंदबाज अमोल की। अगली गेंद फिर एक बार गेंदबाज तैयार। जरूर समय ले रहे, वक्त ले रहे, बट अच्छी गेंदबाजी कर रहे, ये मेन बात है दोस्तों, अच्छी गेंदबाजी। हालांकि पाकिस्तान के एक बार गेंदबाज बड़े चर्चे में आ रहे, रुक के गेंदबाजी करते, बट यहाँ पे अमोल सराहना करनी होगी। वो काबिल तारीफ भरी गेंदबाजी बीच मैदान के अंदर पहली 3 गेंदें फेंकी है और मैच रन खर्च किए 2। अगली गेंद यहाँ पे क्लासिक कवर ड्राइव, बट फील्डर थे वहां पे, जब तक गेंद को उठाएंगे फिर एक बार फेंकेंगे। डॉट गेंद की समाप्ति, काफी अच्छी गेंदबाजी। टू गो का इशारा अंपायर का। यहाँ पे 2 गेंदों का खेल अभी भी इस ओवर में बाकी। अगली गेंद की पेशकश फिर एक बार गेंदबाज अमोल के माध्यम से। और यहाँ पे बल्लेबाज की पारी का होता हुआ अंत, गेंद जाकर टकराई दोस्तों बाउंड्री रोप के ऊपर, और यहाँ से बल्लेबाज रविकांत वाघ बैक टू द पवेलियन। डीजे 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 रुकिए रुकिए रुकिए। देखिए दोस्तों, ये प्रीमियर लीग हमारी है, बड़े प्रोफेशनल टूर्नामेंट की तरह बैटिंग करने वाली टीम। जब तक आपका बल्लेबाज मैदान से बाहर आएगा, नया बल्लेबाज जब तक मैदान पर आएगा नहीं, तब तक आउट होने वाला बल्लेबाज मैदान के बाहर नहीं आना चाहिए। दोस्तों थोड़ा प्रोफेशनलिज्म हम इस टूर्नामेंट में लाने की जरूर कोशिश करेंगे, और एक बात के पास आप जरूर ध्यान रखिए, काफी अच्छा क्रिकेट आप सभी खेल रहे हैं, बट कुछ नियमों का पालन क्रिकेट में करना बेहद जरूरी है। नए बल्लेबाज पिछले मुकाबले के हीरो निखिल। फंचुको का इशारा हमारे अंपायर का, काफी मशहूर दोस्तों इस सिग्नल्स के लिए हमारे अंपायर, और यहाँ पे वही सिग्नल दर्शाते हुए आखिरी गेंद इस ओवर की। आखिरी गेंद को पैडल स्कूप के माध्यम से सुपला शॉट जमीन से सहायता करके, और पहली ओवर का खेल यहाँ पे हो चुका है समाप्त। और टीम की रन संख्या की बात की जाए तो बने महज 3, 1 विकेट के नुकसान के ऊपर। ठोक डीजे। मास्टर खिलाड़ियों से ज्यादा उत्साही है, उनको बस मौका चाहिए। जैसे बल्लेबाजों को मौका मिलते हैं वो चौका मारते ना, उन्हें बस मौका चाहिए गाना बजाने का। आपका भी स्वागत रहेगा एक यंगस्टर डीजे मास्टर, गरम खून है दोस्तों इस यंगस्टर डीजे का, और गरम खून यहाँ पे गर्मा गर्म मेजबानी पेश करते हुए अपने डीजे के माध्यम से। तो यहाँ पे खुद टीम के मालिक अविनाश गेंदबाजी के लिए
दोस्तों ऐसा मराठी में कहा जाता है ना, ज्याची जळते त्यालाच कळते, आणि तेच करण्यासाठी यावेळेस स्वतः गोलंदाज अविनाश गेंदबाजी की कमान संभालते हुए पहली गेंद आए, काफी तेजी से गेंद डाली धीमे गति से, गेंद की डिक्लेरेशन जोन में 1 रन के लिए। पिछले मुकाबले में एक बड़ा टोटल बना था जो चेस ना हो पाया, बट उसके पहले दोनों मुकाबलों में टोटल चेस हुआ है। इस मुकाबले में क्या होगा यह भी देखना बेहद जरूरी। दूसरी ओवर की पेशकश, अगली गेंद फुल टॉस थी, टैप किया गेंद को, रनआउट का मौका और यहाँ पे चूका। दोस्तों तेजी से अपने पॉपिंग क्रीज में चलिए मैनेजमेंट टीम। ये ऐसी एक बाउंड्री लाइन थोड़ी सी पीछे गई थी, वो टूर्नामेंट थी विश्व चषक की दोस्तों, T20 वर्ल्ड कप। विराट कोहली ने लगाया डाई, थोड़ी सी बाउंड्री लाइन गई पीछे और सूर्य कुमार यादव ने उसी एरिया में जरूर कैच पकड़ा था। यहाँ पे भी बाउंड्री थोड़ी सी पीछे जरूर जा चुकी है, बट जरूर दोस्तों डिक्लेयर स्वरूप का क्षेत्र है वह, इसलिए ज्यादा फर्क नहीं पड़ेगा। अगली गेंद, फिर एक बार गेंदबाज तैयार, दूर वाली छोर से गेंदबाजी की जा रही है, अंपायर का इशारा। यहाँ पे व्हाइट बॉल का ये पहली अतिरिक्त स्वरूप की रन इस पूरे इनिंग की जाकर पहुंचाएगी रन संख्या को 6 रन स्कोर कार्ड के ऊपर, 6 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। अगली गेंद, फिर एक बार गेंदबाज तैयार, फुल टॉस थी दोस्तों, अच्छी फील्डिंग। जिस तरह से हर किले में बुरुज होते ना दोस्तों, उन्हें मजबूत कहा जाता है क्षेत्र हर किले का, उस तरह से यहाँ पे 6 बुरुज खड़े किए हमारे फील्डिंग करने वाली टीम ने, और इन्हें अगर भेदना होगा तो आपका वार बहुत मजबूत होना चाहिए। बैट हवा में, यहाँ पे अंपायर की उंगली आसमान में और बैट्समैन के पाव जरूर रिव्यू। बंदूक से निकली गोली और मुंह से निकली बोली कभी वापस नहीं आ सकती है, यहाँ पे रिव्यू जरूर मांगा गया है। हमेशा कहा जाता है ना दोस्तों, एक बार बंदूक से गोली निकलने के बाद कभी वापस नहीं आ सकती, और एक बार अगर मुंह से बोली निकली तो उसे वापस नहीं लिया जा सकता है, और वही हुआ मैदान में। तीसरे अंपायर के पास गया ये कॉल, और यहाँ पे तीसरे अंपायर का फैसला जरूर आएगा दोस्तों। डिसीजन पेंडिंग। तो हमारे तीसरे अंपायर आली सर यहाँ पे बताते हुए ये डिसीजन इट्स OUT आउट। पॉपिंग क्रीज के बाहर पाए गए बल्लेबाज, और यहाँ पे उनके विकेट का हो चुका है पतन। थोड़ी सी खराब शुरुआत, तो रिव्यू अगर अनसक्सेसफुल है तो वो खत्म हो जाएगा। बैटिंग टीम हिटमैन वॉरियर्स, आपका रिव्यू समाप्त हो चुका है इस इनिंग के लिए। नए बल्लेबाज बीच मैदान के अंदर प्रशांत कोहली, रन संख्या 6 रन महज स्कोर कार्ड के ऊपर। यहाँ पे आते संग गेंद को मोड़ा, भेजा डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के जोन में, घोषित क्षेत्र में मिली यहाँ पे सिंगल। 1 to go का इशारा अंपायर का। फुल टॉस गेंद थी, तेजी से सिंगल लेने की कोशिश और उसे भी कर दिया है पूरा। 1 रन बनी आखिरी गेंद के ऊपर। 2 ओवरों का निजी खेल यहाँ से हो चुका है समाप्त, और 2 ओवरों के बाद टीम की टोटल की बात की जाए तो महज रन बने स्कोर कार्ड के ऊपर 8। तो 8 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। 2 ओवरों का खेल यहाँ से हो चुका है समाप्त। 4 की रन रेट से पहली 2 ओवरों में रन बने महज 8। थोड़ी सी खराब शुरुआत, बट अभी भी कोई टीम ने कुछ खोया नहीं है। पाने के लिए यहाँ से भी बहुत कुछ कमबैक करना होगा, अच्छी बल्लेबाजी करनी होगी। मैदान के अंदर नए गेंदबाज मैदान के अंदर गेंदबाजी की संभालते हुए
प्रसाद 6 गो का इशारा अंपायर का। चलिए वक्त बहुत जाया किया जा रहा है। निकम सर इस मुकाबले में काफी वक्त जाया हो रहा है, थोड़ा स्पीड अप करिए क्योंकि रेसिडेंशियल जोन में मैचेस हैं। हम डीजे काफी जोरों शोरों से बजा रहे हैं, सारी चीजों के ऊपर ध्यान रखना बेहद जरूरी है। फुल टॉस थी और यहाँ पे अंपायर बताते हुए कि महज 1 रन मिलेगा। फुल टॉस को तब्दील करना पड़ेगा दोस्तों चौकों में, क्योंकि रन अगर बनेंगे तभी बचेंगे, अगर बनाए नहीं तो बचाएंगे क्या। फिर एक बार बॉलर्स बैक ड्राइव करने की कोशिश, बिंदी गेंद। यहाँ पे बिंदी गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होता दोस्तों से कहा जाता है, और डॉट गेंद की समाप्ति। फिर एक बार स्कोर कार्ड के ऊपर कम से कम डॉट गेंदें खेलनी होगी। फिर एक बार फुल टॉस, मैच जाएगी बाजू वाली बिल्डिंग में 1 रन के लिए। मैच थोड़ी सी रुकती हुई, 3 गेंदें हो चुकी है। तीन गेंदें हो चुकी है, स्कोर कार्ड के ऊपर रन लगे महज 10 रन, माफ करिए 10 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। तर पुन्हा एकदा सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहू शकाल। 11 धावा धावफलकावरती, एक मापक अशी धावा संख्या 11 धावा बनायला नाहीयेत मित्रांनो। धावा जर का बनल्या नाही तर दुसऱ्या षटकामध्ये देवाचा दावा करावा लागेल ह्या धावा वाचवण्यासाठी। दोन चेंडूंचा खेळ अजून देखील या षटकामध्ये बाकी आहे। फुल टॉस आणि इथे आमच्या मान्यवरांना हिट करणारा चेंडू। प्रतीक दादा पवार समाजसेवक यांना चेंडू जाऊन डायरेक्ट आढळतोय। तर चला एकदा पंचांचा रिव्ह्यू येतो। हा सॉफ्ट सिग्नल इज आउट आणि आता आपण चेक करायचं की हाताला चेंडू स्पर्श झालाय का। सरांनी चेक करण्यासाठी पाहिलंय, कारण की योग्य न्याय निवाडा ही सरांची ओळख आहे, कोणाशीच कुठल्याच प्रकारचं तिसऱ्या पंचां सरांना चेक करायचं एकदा। चला यावेळेस तिसरे पंच मात्र पाहतायत आणि बॅटर आउट असेल, चेंडू स्पर्श झाला नाही हाताला, डायरेक्ट बॉल जातोय बांगडी विकेटसाठी। आमच्या समाजसेवकांची भेट घेण्याकरिता विकेटचं पतन झालंय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिल सावंत यांची वर्णी लागतीये। जवळपास 3 गडी बाद झाले, धावसंख्या मापक अशी रोखलेली 11च्या घरामध्ये। तर इथून यस प्रेक्षकांचा प्रतिसाद, ज्या गोष्टीसाठी ओळखले जातात आमचे निकम सर, त्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये। मित्रांनो या क्रिकेटच्या खेळाने भरपूर काय दिलंय, खेळाडूच दिले नाहीत नव्हे मित्रांनो, खूप मोठे मोठे समालोचक दिलेत। या क्रिकेटच्या खेळाने भरपूर सारे प्रसिद्ध असे पंच दिलेत आणि त्यापैकीच एक प्रसिद्ध पंच म्हणून अजित निकम सरांची ओळख आहे। 1 to go 2 to go शुक अशा प्रकारच्या सयांसाठी ते ओळखले जातात। आणि नेहमी हे पाहण्यासाठी काही ठिकाणी ना खेळ पाहण्याऐवजी सरांचे 1 to go आणि 2 to go कॉल ऐकण्यासाठी प्रेक्षक भरपूर आतुर असतात आणि त्याच गोष्टीसाठी आज ते या नेहरू नगरीमध्ये आलेले आहेत। पुन्हा एकदा सर तुमच्या या नेहरू नगरीमध्ये मनपूर्वक आणि सहर्षाचं स्वागत असेल या 18PL पर्व 7 मध्ये। शेवटच्या षटकाकडे जाऊया। गोलंदाज अभिषेकच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय।
पहिला बॉल इथे मात्र सिंगल, फक्त सिंगल मिळते मित्रांनो मैदानावरती. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 12 धावा धावफलकावरती आहे. 12 रन्स ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. तर झालं काय, दोन्ही गाड्या एकाच रुळावरती ऍक्सिडेंट झाला मैदानाच्या आतमध्ये. एकाला माघारी जावं लागते. बॅटर आउट, फलंदाज अनिल सावंत बॅक टू द पवेलियन. त्यांना पाहू शकाल एक अंकोत धावसंख्येवरती गुरफटलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. धावा बांधवाव्या लागतील अगदी पहिल्या चेंडूपासून सांगण्यात येत आहे, परंतु फक्त आणि फक्त सिंगल्स वरती भर देताना कुठेतरी या टीमला आपण पाहू शकाल. शेवटचं षटक सुरू आहे, शेवटचे काही चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथून मात्र मोठी हाणामारी, कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके येणं खऱ्या अर्थानं खूप गरजेचं आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल अभिषेक. यावेळेसचा बॉल जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव पुन्हा एकदा धाव फलकावरती मिळताना आपण पाहू शकाल. चला, ह्या सायन्स तुम्हाला आवडत असेल तर एकदा निकम सलांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चला, प्रॅक्टिस करणारे शूरवीर मित्रांनो, बॉल मैदानात येऊ देऊ नका. महत्वपूर्ण मॅचेस सुरू आहे, तुमच्यामुळे मॅच खराब होईल असं कोणीच काय करू नका प्लीज. पुढचा बॉल, बॉलर तयार. शेवटचे 2 चेंडू अभिषेक यावेळेस मैदानावरती आणि इथून बोलून मारला. मैं मार के नहीं बोलता, मैं बोल के मारता हूं हे सांगणारा फटका मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज निखिलच्या बॅट मध्ये येतोय क्रॅकिंग चौकार. चला, ज्या मित्रांनो प्रत्येक क्षणाला प्रत्येक व्यक्तीकडनं येणार आहे. शेवटचा बॉल आणि इथून बॉल मात्र सीमारेखा पार. इट्स 4. तर नक्कीच शेवटच्या 2 चौकारांनी मात्र कुठेतरी या सामन्यामध्ये पुन्हा एकदा ताकद मात्र निर्माण केली आहे. तर ताकद निर्माण केली आहे. धावफलकावरती धावसंख्या झाली आपण पाहिली तर 22 आणि विजय समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज.
तिकडे असेल ट्रिपल आर चॅलेंजर्स आणि त्यांच्या विरोधात खेळलेलं प्रवीण पाटील बिलीव्ह 11 संघ. विजयासाठी येणारे 24 चेंडू आणि 23 धावांची गरज या मॅच मध्ये असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज श्रेयश आणि फलंदाज अनिकेत यांना आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रविकांत. बॅटिंग मध्ये रविकांत फारशी चमक दाखवू शकला नाहीये, परंतु गोलंदाजीत पहिलाच बॉल आणि इथे मात्र मिळते सिंगल. चला लहान मुलं सावध बसा, उघडा डोळे बघा नीट, नाहीतर चेंडू येईल आणि करेल तुम्हाला हिट. नीट. यस, आमच्या ताई तर घाबरल्याच, डायरेक्ट आता जागा चेंज केली जाते. यावेळेसचा बॉल. धन्यवाद पंच. इट्स वाईट. अवांतरचा इशारा पंचांच्या माध्यमातून जरूर केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. पुढच्या मॅचचा टॉस इथे होताना आपण पाहू शकाल. पीपी बिलीव्ह संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय मात्र त्यांच्या माध्यमातून येताना आपण जरूर पाहतोय. एक चेंडू 2 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. हलक्या हाताने चेंडूला स्टिअर करण्याचा प्रयत्न. बॉल साथ असताना पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून एका धावेकरिता. चला दादांनो, एकच विनंती आहे, थोडी शांतता ठेवा, थोडीशी प्लीज. भरपूर डिस्टर्ब होत आहे, थोडी शांतता ठेवायची आहे. परंतु जत्रा आहे, जत्रेत कोण शांत बसणार आहे. शिवपूर में मेला लग चुका है. तर जरूर इथून मात्र चेंडू निर्धाव येतोय. अशा प्रकारच्या भरपूर साऱ्या निर्धाव चेंडूंची गरज या मॅच मध्ये जरूर असेल, कारण की इथून धावा जर आपण पाहिला तर एक कमकुवत धावेचं आव्हान आहे. आणि क्रिकेटचा कोणताही फॉर्मॅट असू द्या, जेव्हा जेव्हा धावसंख्या ही लो स्कोरिंग झालेली आहे तेव्हा तेव्हा मॅच ही रंगतदार झालेली आहे. ही मॅच होईल का रंगतदार हे पाहणं गरजेचं. धावा कमी आहेत, त्यात सर्वच्या सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत आहेत. आक्रमक क्षेत्ररक्षणाची गरज कुठेतरी या मैदानावरती जरूर असणं गरजेचं आहे. चला पंच सांगताय 2 चेंडू आहेत बाबा, लवकर टाकाने निघून जा. पुन्हा एकदा स्टिअर करण्याचा प्रयत्न. एक वाचवायच्या नादात 2 गेल्या होत्या, परंतु शेवटच्या क्षणाला सावरलं आवरलं आणि एकच धाव तिथे देखील मिळताना आपण पाहतोय. सिंगल आली. पहिल्या 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र 5 धावा धावफलकावरती. रन बॉल इक्वेशनची गरज आणि रन बॉल सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. तर नक्कीच आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू यावेळेस ओव्हरमध्ये शिल्लक असेल. फ्लाइट दिली होती चेंडूला, फ्लाइट डिलिव्हरी, नजरे समोरून चेंडू वळवला आणि तिथून मात्र पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना जरूर आपण पाहतोय. बॅटर आउट. खेळ समाप्त झाला. एका चांगल्या सुरुवातीची गरज होती गोलंदाजी करणाऱ्या हिटमॅन वॉरियर्स टीमला. ती सुरुवात मात्र मिळाली आहे. 1 गडी बाद 5 धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि त्याच प्रकारचं सातत्य राखण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मिथून आलाय. येणारे 18 चेंडू आणि इथून मात्र विजयासाठी 18 धावांची गरज असेल. चला एवढा वेळ तुम्ही घेऊ शकत नाहीत. बॉक्स क्रिकेटमध्ये एका ओव्हरला 3 मिनिटं असतात मित्रांनो, 3 ते 4 मिनिटं, परंतु तुम्ही 6-6 आणि 7-7 मिनिटं एका ओव्हरला घेताय. थोडंसं स्पीडअप करा. पहिला बॉल आडव्या बॅटने इथे मात्र ठोकलाय. सिंगल मैदानावरती जरूर आपण पाहतोय. सिंगल आली आहे मैदानावरती. प्रत्येक चेंडू मागे धावेची गरज आणि ते करण्याचा प्रयत्न. मैदानावरती कोणत्याच प्रकारची घाई गडबड वगैरे काही दिसत नाहीये. रनआउटची संधी आणि इथे मात्र काय तेरी बिच्छूक आणि मेरी बिच्छूक इथे मात्र मैदानावरती आणि बॅटर आउट असेल.
तर इथून शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ मात्र मैदानावरती शिल्लक. हलक्या हाताने पुन्हा एकदा तटवलं, बॉलला स्टिअर केला चेंडूला, बॉल जाईल पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेकरिता. थोडा हलकासा आवाज वाढवा डीजे, हलका एकदम हलका. हॅलो चेक चेक, हॅलो यस, ओके ओके ओके, थँक्यू. तर नक्कीच सिंगल सिंगल धाव संख्या इथे मात्र घेतली जाते. असं म्हटलं जातं ना, बूंद बूंद से घट भरताय. आणि त्याच प्रकारे कोणत्याच प्रकारचा धोका न पत्करता मात्र धावा चेस करण्याचा प्रयत्न होतोय. तर इथून शेवटचा चेंडू फुलटॉस होता, टॅप केलं त्या बॉलला आणि बॉल जाईल परत एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये. पंच सांगतायत इट्स डिक्लेअर. चला चला चला, 4 ओव्हरची मॅच 40-40 मिनिटं घेत आहे तुम्ही मित्रांनो. टाइम अलर्ट करावा लागेल. असं जर का काय घडत राहिलं तर रेसिडेन्शियल झोन मध्ये स्पर्धा आहे, स्पर्धेमुळे कोणाला त्रास होऊ नका, कारण की आपलेच नागरिक आहेत या विभागातले. यावेळेस देखील आपण पाहिलं तर डिक्लेअर स्वरूपाची धाव मैदानावरती. या एका धावेने मात्र जवळपास पहिलं दशक धाव फलकावरती नोंदवलं जात आहे. अजून देखील विजयासाठी 11 चेंडू आणि 13 धावांची गरज. 11-13चं समीकरण यावेळेस मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल. फुल टॉस होता आणि इथे पंचांचा इशारा, सूर मारला चेंडूने आणि बॅट्समन आउट झाला आहे. तर बॅटर आउट होतोय मैदानाच्या आतमध्ये. हळूहळू धावांनी चेंडूंमधलं अंतर जे आहे ते हळूहळू वाढताना या मैदानावरती जरूर आपण पाहतोय. स्वतः संघ मालक यावेळेस मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी केली अविनाश यांनी दुसऱ्या ओव्हरमध्ये, आणि तेच यावेळेस फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. आल्या आल्या सिंगलने डावाची सुरुवात श्रीगणेशा केला स्वतःच्या डावाचा. अविनाश पोचतायत एक तर टीमला मात्र घेऊन जात आहेत 4 गडी बाद 11च्या घरामध्ये. 11 धावा उभारत असताना 4 गडी गमवावे लागलेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस देखील पंच केला. पुष्कर आणि खुश रव असं म्हटलं जातं, परंतु 3चं अंतर जवळपास आहे अजून देखील. पुन्हा एकदा पंच केलं चेंडूला. बॅकफुट पंच मैदानावरती बघायला मिळाला. 1 धाव मात्र मिळतीये. शेवटचा चेंडू पंच दर्शवत असताना या षटकातला प्रेक्षक खुश होत आहेत, परंतु टाळ्या कोणीच वाजवत नाही पंचांसाठी. खुश सगळे होत आहेत 1 to go ऐकल्यानंतर, परंतु टाळ्या, कलाकार हा टाळ्यांचा भुकेला असतो मित्रांनो. कलाकाराला पैशाची गरज नसते, कलाकाराला फक्त टाळ्यांचा आवाज त्याच्या कानावरती पडणं गरजेचं असतं. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 14 धावा. येणारे चेंडू जर आपण पाहिले तर आहेत ते 6, आणि इथून मात्र विजयासाठी 9 धावांची गरज. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. पहिल्या 2 बॉलमध्ये एखादा चौकार जर का आला नाही मित्रांनो, तर मात्र कुठेतरी मॅच कुठेतरी फसताना पाहायला मिळेल. पहिले 2 चेंडू या मॅचचे खूप महत्त्वपूर्ण. पहिल्या 2 बॉलमध्ये सिंगल किंवा एखादी विकेट जर का पटकावली हिटमॅन वॉरियर संघाने, तर आरव किंग संघ बॅकफुटला जाणार. परंतु पहिल्या 2 बॉलमध्ये जर का एखादा चौकार आला तर मात्र आरव किंग संघ कुठेतरी ड्रायव्हिंग सीटवरती बसताना या मॅचमध्ये पाहायला मिळेल. सामना दोन्ही संघांच्या बाजूने समसमान झुकलेला अद्याप देखील पाहायला मिळतो, परंतु क्रिकेट मित्रांनो अनिश्चिततेने भरलेला खेळ, आणि या खेळामध्ये काय घडेल अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत कोणी सांगू शकत नाहीये. शेवटची ओव्हर घेऊन पहिल्यांदाच तयार. पहिला बॉल आणि इथून मात्र येतोय सिंगल. शेवटच्या 2 चेंडूंवरती जे 2 चौकार आले होते ना, ते तुम्हाला अंगलट येऊ शकतात. 5 चेंडू आणि इथून मात्र 8 धावांची गरज. 1 चौकार 5 चेंडूंमध्ये नित्यांत ठोकावाच लागेल जर का मॅच जिंकायची असेल. पुढचा बॉल फुलटॉस आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. बॅटर आउट कारण की बॅट सुटला होता. इथून आता मात्र समीकरण थोडंसं वाढवलंय. गेंदेपची 4 रन बनाने हे 8.
4 चेंडू आणि 8 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. मॅच होती कुठे सुरू झाली तेव्हा 1 धाव कमी पाहिजे होती चेंडूंपेक्षा आणि आता मात्र चेंडूंच्या डबल धावा पाहिजेत. 1 कमी झाली. कशा येऊ द्या बॅटिंग करणाऱ्या आरव किंग्सला. इथून मात्र धावा मिळणं गरजेचं आहे. चेंडू शिल्लक आहे 4, धावा करायच्यात 7. तर इथून आपण पाहिलं तर मित्रांनो फुल टॉस चेंडू होता. असं वाटलं एखादा चौकार मिळतोय की काय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. चेंडू आता मात्र शिल्लक आहे 3 आणि धावा करायच्यात 6. मी मॅच सुरू होताना सांगितलं होतं जेव्हा जेव्हा मॅच लो स्कोरिंग झाली आहे तेव्हा मॅच रंगतदार झाली आहे आणि ही मॅच देखील रंगतदार होताना जरूर आपण मैदानावरती पाहतोय. 3 चेंडू 6 धावांची गरज आणि इथे मात्र आउट. आज हिटमॅन वॉरियर संघ संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये नशीब खाऊन आलाय मित्रांनो. पहिल्या मॅच मध्ये दणदणीत विजय आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर विजयाच्या उंबरठ्यावरती 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. करया मोर सिच्युएशन मध्ये फलंदाज प्रसाद. तर सूरज साळवी यांचं नशीब बलवंत. तर त्यांनी कॅच पकडली आहे, जमेची बाजू ही आहे. 2 चेंडू 6 धावा आणि ठोकलाय चौकार. काय क्षणात होत्याच नव्हतं. करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती चौकार लगवलाय. पहिल्या इनिंग मध्ये शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आले होते. या इनिंगच्या शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार येतील का? येणारा 1 चेंडू आणि कंपल्सरी 2 धावांची गरज. कोण जिंकणार ही मॅच? फलंदाज की गोलंदाज? गोलंदाज की फलंदाज? हिटमॅन वॉरियर्स की आरव किंग्स? पाहणं गरजेचं. 1 चेंडू 2 धावांची गरज. मायक्रोफोन बंद. आणि झालंय काय पंच सांगतायत. आता मात्र सगळ्यांच्या फासल्या फासफूस करणारा चेंडू इथे मात्र बाकी आहे. इथे पडदा चौकाराने पूर्णपणे मॅचचं गणित बदलवलंय आणि इथून कुठेतरी या मॅचला गमावलं फक्त आणि फक्त 1 धावेने. विजयी संघाचं अभिनंदन. पराभूत झालेल्या संघाला पुढच्या मॅचसाठी मनपूर्वक आणि खूप खूप शुभेच्छा.